नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि 2साठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या पर्यावरण विषयाशी संबंधित काही मुद्दे। तर सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नये। महाराष्ट्रातील अभयारण्य आणि जिल्हे: राधानगरी 1958 कोल्हापूर, मयूरेश्वर 1997 पुणे, सागरेश्वर 1985 सांगली, कोयना उद्यान 1985 सातारा, वेहूरकुटी काळवीट अभयारण्य 1980 अहमदनगर, माळढोक पक्षी अभयारण्य 1779 अहमदनगर सोलापूर, यावल अभयारण्य 1669 जळगाव, गोताळा आरामघाट 1986 जळगाव औरंगाबाद, नांदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य 1986 नाशिक, अरेन धरण 1986 नंदुरबार, जायकवाडी पक्षी अभयारण्य 1986 औरंगाबाद व अहमदनगर, कर्नाळा पक्षी अभयारण्य 1968 रायगड, तानसा 1970 ठाणे, पनसाड 1986 रायगड, मालवण सागरी अभयारण्य 1987 सिंधुदुर्ग, मेळघाट ढाकणा कोकाज 1985 अमरावती, वान चिखलदरा अभयारण्य 1987 अमरावती, टिपेश्वर 1997 यवतमाळ, अंबावराय 1997 बुलढाणा, नरनाळा 1997 अकोला, कारणसोळा 2000 वाशिम, चपराळा 1986 गडचिरोली, अंधारी 1986 चंद्रपूर, नागझिरा 1970 भंडारा, पानसिंगडे 1912 नागपूर। महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने 19 आहेत। राष्ट्रीय उद्याने आणि जिल्हे पाहू: चांदोली 2004 सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी, गोगामल 1987 अमरावती, नवेगाव 1975 गोंदिया, पेच 1975 नागपूर, वसंतचे कांदे 1983 मुंबई उपनगर व ठाणे, ताडोबा 1995 चंद्रपूर। महाराष्ट्रातील क्षेत्रफळ सर्वात मोठे उद्यान आहे तर गोगामल अमरावती येथे। त्यानंतर आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान संजय गांधी मुंबई उपनगर ठाणे। भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट उत्तराखंड 1936। भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कैबुल लमजावा मणिपूर। भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळ राष्ट्रीय उद्यान हेमिस जम्मू काश्मीर। भारतातील सर्वात लहान क्षेत्रफळ आणि राष्ट्रीय उद्यान साऊथ बॅटन अंदमान निकोबार बेटावर आधारित। भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान असलेले राज्य मध्य प्रदेश व अंदमान निकोबार बेटे 9। महाराष्ट्रात खालील एकूण 9 व्याघ्र प्रकल्प आहेत। पहिला आहे मेळघाट सर्वात मोठा अमरावती, पेच सर्वात लहान नागपूर, ताडोबा अंधारी चंद्रपूर, नागझिरा गोंदिया, सह्याद्री सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी, बोर आहे वर्धा। भारतामध्ये 1973 साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली। 1973 मध्ये एकूण 9 व्याघ्र प्रकल्प मान्यता देण्यात आले, त्यात महाराष्ट्रातील मेळघाटवर समावेश होता। सध्या भारतात 1950 व्याघ्र प्रकल्प आहेत। व्याघ्र प्रकल्पांची जनप्रक्रिया चांगला आहे होती। कायदेशीर योजना: भारतामध्ये वन्यजीवन स्वसंरक्षणासाठी समंजसपणे अथवा अप्रत्यक्षपणे संबंधित असणारे अनेक कायदे करण्यात आले आहेत। भारतीय वन्य कायदा 1927, पाण्यावर अत्याचार संबंधित कायदा 1960, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1984, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, वनसंवर्धन कायदा 1980, हवा प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा 1981, जैवविविधता कायदा 2002, वन धोरण कायदा 1988, घनकचरा 2000। भारतातील एकूण राष्ट्रीय उद्याने 105 आहेत। त्यातील काही प्रमुख राष्ट्रीय उद्याने खालील दिली आहेत: केबुल जामा मणिपूर, निगारिका मेघालय, कांचनजंगा सिक्कीम, दुधवा उत्तर प्रदेश, जिम कॉर्बेट उत्तराखंड, राजाजी उत्तराखंड, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड, बक्सा पश्चिम बंगाल, सुंदरबन पश्चिम बंगाल, नामदफा अरुणाचल प्रदेश, काझीरंगा आसाम, मानस आसाम, बांधवगड मध्य प्रदेश, वनविहार मध्य प्रदेश, भितरकनिका ओडिशा, सिमलीपाल ओडिशा, केवलदेव घाना राजस्थान, सारिस्का राजस्थान, गिर गुजरात, आशियाई सिंह, ग्रेट हिमालय हिमाचल प्रदेश, दचिगम जम्मू काश्मीर, यमुनस जम्मू आणि काश्मीर, बंदीपूर कर्नाटक, बाहेरघट्टा कर्नाटक, पेरियार कर्नाटक, सायलेंट व्हॅली राजीव गांधी आंध्र प्रदेश, वाल्मिकी बिहार, इंद्रावती छत्तीसगड,
भगवान महावीर पोहा सुलतानपूर हरियाणा. भारताचे राष्ट्रीय प्रतीके. राष्ट्रीय प्राणी वाघ, पॅन्थर टायगर. राष्ट्रीय पक्षी मोर, बाबा क्रिस्टियस. राष्ट्रीय जलप्राणी गंगेतील डॉल्फिन. राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती. राष्ट्रीय फूल कमळ. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय वृक्ष वड. महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यातील प्रतीके शेकडो. लॅम्बर्ग ग्रेंट स्क्वाड. राज्य पक्षी हिरवे कबूतर हराहत. राज्य फूल जारल मोठा बोंड तांबणा. राज्य फुलपाखरू ब्लू मेंढू. राज्य वृक्ष आंबा. राज्य फळ आंबा. पर्यावरण काही दिन विशेष. 21 मार्च जागतिक वन दिवस. 22 मार्च जागतिक जल दिन. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. 3 मे जागतिक सौर दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. 14 जुलै जागतिक प्राकृत दिन. 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.